आणि महायुती संदर्भातली आज एक महत्त्वाची बातमी आहे। खरं तर महायुतीतल्या सगळ्याच नेत्यांना आज वेध लागले होते ते केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याचे। काल संध्याकाळी अमित शहा मुंबईमध्ये आले, त्यानंतर विविध कार्यक्रम त्यांनी केले। मात्र या सगळ्यामध्ये महत्त्वाचं काय होतं तर अमित शहा यांची आधी भाजपच्या नेत्यांशी झालेली चर्चा आणि त्यानंतर महायुतीच्या नेत्यांशी झालेली चर्चा। या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट काय होतं? आता जी माहिती समोर येते त्यानुसार चर्चा ही समन्वयासाठी होती, पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो आगामी विधानसभा निवडणुकांमधल्या जागा वाटपाचा। या बैठकांमध्ये जागा वाटपाचा तिढा जवळपास सुटला असं कळतंय आणि त्यामुळे 8 ते 9 जागांवरचा तिढा सोडला तर बाकीच्या जागांवरचा तिढा सुटल्याची चिन्ह दिसतात। या जागा वाटपाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य समोर येत आहे ते म्हणजे शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांचा पक्ष जागा वाटपामध्ये आपलं पारडं मोठं ठेवणार आहे। सूत्रांकडून जी माहिती समोर येते त्यानुसार एकनाथ शिंदे यांना जवळपास 80 जागा मिळू शकतात, तर अजित पवार यांना मात्र 60 जागा मिळण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा जागा वाटपामध्ये सन्मान ठेवला जाईल असं वारंवार भाजपकडून म्हटलं जात आहे, अमित शहांनी सुद्धा म्हटलंय। त्यामुळे महायुतीतलं ऐक्य कायम राहील याची काळजी घ्या अशाही सूचना अमित शहा यांनी केलेल्या आहेत। मुळात अमित शहा यांचा जो 2 दिवसांचा दौरा होता त्या दौऱ्यामध्ये काय काय घडलं ते बघूयात, म्हणजे मग कल्पना येईल की अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर जागा वाटपाचा मुहूर्त नेमका कसा लागला। काल संध्याकाळी अमित शहा मुंबईमध्ये आले। संध्याकाळी 6 वाजता ते मुंबई विमानतळावर पोहोचले। त्यानंतर 7:30 वाजता एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली। पूर्वनियोजित कार्यक्रम होता हा। 9:30 वाजता अमित शहा यांनी सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक घेतली, पण या बैठकीला महायुतीचे सगळे नेते नव्हते तर ही भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक होती। त्यानंतर आज सकाळी 10:40 अमित शहा थेट मुख्यमंत्र्यांच्या घरी पोहोचले, कारण वर्षा निवासस्थानी बाप्पा विराजमान आहेत त्यांचं दर्शन घेण्यासाठी। तिथून लगेचच अमित शहा पोहोचले सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी त्यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। त्यानंतर लगेचच अमित शहा पोहोचले लालबागमध्ये। लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला अमित शहा दरवर्षीच मुंबईमध्ये येतात, याही वर्षी त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। दुपारी 12:30 वाजता अमित शहा हे मुंबई अध्यक्ष भाजपचे आशिष शेलार यांच्या निवासस्थानी पोहोचले। तिथेही बाप्पा विराजमान आहे, तिथेही गणरायाचं दर्शन त्यांनी घेतलं आणि त्यानंतर 12:50 म्हणजे साधारण 1 वाजण्याच्या सुमारास अमित शहा हे मुंबई विमानतळावर महायुतीच्या सगळ्या नेत्यांना भेटले, ज्यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांचाही समावेश होता। याशिवाय प्रफुल्ल पटेल सुद्धा होते। भाजपचे आणखीन काही महत्त्वाचे नेते सुद्धा या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये अमित शहा यांनी भाजपच्या नेत्यांना काही कानमंत्र दिले। भाजपच्या नेत्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघावर फोकस करावा अशा सूचना अमित शहा यांनी आपल्या नेत्यांना दिल्यात। स्थानिक विकासावर लक्ष द्या असंही अमित शहा यांनी आपल्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना सांगितलंय आणि सरकारच्या योजनांचा प्रचार करा असंही सांगितलंय। विरोधकांनी तयार केलेल्या फेक नरेटिव्हला उत्तर द्यावंच लागेल, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा। लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपण निवडणूक हरलो याला प्रामुख्यानं कारण फेक नरेटिव्ह असल्याचं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि त्यानंतर फेक नरेटिव्हला उत्तर देण्याचा मुद्दा हा राज्यामध्ये प्रचलित झाला आणि आता अमित शहा यांनी सुद्धा विरोधकांच्या फेक नरेटिव्हला उत्तर द्या असं आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना सांगितलंय। सगळ्यात महत्त्वाचं जागा वाटपाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवा अशा सूचना अमित शहा यांनी दिल्यात आणि आजच्या बैठकीमध्ये यावरच चर्चा झाल्याची माहिती आहे। राज्यामधल्या प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी ही इतर राज्यातल्या नेत्यांकडे दिली जाईल अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत। खरं तर ही भाजपची पद्धत आहे, ज्या ज्या राज्यामध्ये निवडणुका असतात त्या राज्यातल्या मतदारसंघांची जबाबदारी इतर राज्यांमधल्या नेत्यांवर दिली जाते आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून जोरदार कॅम्पेनिंगला सुरुवात करा असंही सांगितलं गेलंय। राजकीय विश्लेषक विजय चोरमारे आणि भाजपचे आमदार परिणय फुके आता माझ्या सोबत आहेत भाजपच्या महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात आणि आज जे अमित शहा यांचा मुंबई दौरा झाला त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी। आपल्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत या चर्चेमध्ये। फुके सर, पहिल्यांदा तुमच्याकडे येते अशी माहिती जी आता आमच्यापर्यंत पोहोचले त्यानुसार आज जागा वाटपावर पण चर्चा झाली आहे आणि साधारण किती जागा कुणाकुणाला दिल्या जातील यावरही चर्चा झालेली आहे। त्याबद्दल पहिला आम्हाला काही सांगू शकणार आहात का तुम्ही?
फुके सर, माझा आवाज येतोय? तुमच्यासाठी आहे हा प्रश्न. कुणासाठी? परिणय फुकेंसाठी प्रश्न आहेत. नाही, आज अमित शहा साहेबांनी मुंबई दौरा केला आणि आज सगळ्याच भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांना भेटून, महायुतीच्या सर्व नेत्यांना भेटून, इतर सगळ्या नेत्यांना भेटून पुढचं निवडणूक आपण कसं पुढे जायचं आहे आणि काय काय आपल्या स्ट्रॅटेजी असल्या पाहिजे या सगळ्या विषयांवर चर्चा केली. जागा वाटपाच्या संदर्भात सुद्धा आज चर्चा करण्यात आलेला आहे आणि निश्चितच महाराष्ट्रातील तिन्ही नेते, माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा पवार साहेब, हे तिघही मिळून निश्चितच सगळ्या जागा वाटपाचा जो विषय आहे तो समन्वयाने सोडवणार आहे आणि सगळ्याच पक्षांना एक सन्मानजनक जागा यामध्ये मिळून सगळे तिन्ही पक्ष 288 जागा ताकदीने लढणार आहे. जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते त्यानुसार महायुतीमध्ये मोठा भाऊ तर भाजपच राहील, पण राष्ट्रवादी काँग्रेसला सगळ्यात धाकट्या भावाची भूमिका दिली जाते. याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा या सगळ्यात कमी असतील. नाही बघा, असं काही कोणतीही गोष्ट कोणाला किती जागा देणार आहे किंवा काय जाणार ते आतापर्यंत ठरलेलं नाहीये. ते सगळे नेते मिळून ठरवणार आहे. तर आज आपण त्याच्यावर काही तर्कवितर्क काही बोलणं आणि त्याच्यावर काही आपण चर्चा करणं मला वाटतं चुकीचं होणार. कारण आज कोणत्या जागा कोणाला मिळणार, आज सगळ्या जागांवर मला वाटतं चर्चा झालेली आहे आणि कोण कसं लढणार आणि सगळ्यांनी मिळून कसं लढलं पाहिजे. सरकारच्या ज्या ज्या योजना, महत्वाकांक्षी योजना राज्य शासनाच्या, त्या लोकांपर्यंत कशा पोहोचल्या पाहिजे, 288 विधानसभेचं काय काय प्लॅनिंग असलं पाहिजे आणि तिन्ही पक्ष मिळून बाकी सगळे इतर पक्ष महायुती म्हणून आपण ताकदीने कसं लढू शकू, या सगळ्या विषयांवर आज चर्चा झाली. ठीक आहे, जागा वाटपाचा आकडा तर काही लवकर जाहीर होणार नाही, अजून निवडणुका सुद्धा जाहीर झालेल्या नाहीत. पण मी जो प्रश्न विचारला, मोठा भाऊ तर भाजपच असणार ना? हा, मोठा भाऊ निश्चितच भाजप असणार. जास्तीत जास्त सीटं भाजप लढवणार आणि भाजपची जबाबदारी 288 सीटवर सगळ्यात चांगल्या प्रकारे ताकदीने निवडणूक लढायची आणि महायुतीची जबाबदारी सगळे मिळून लढतील. फक्त धाकट्या दोन भावांबद्दल तुम्ही काही बोलत नाहीये. ठीक आहे, आपण विजय चोरमारे सरांना विचारूयात. विजय चोरमारे सर, फुके सर तर सांगणार नाहीत की धाकटा भाऊ, सगळ्यात धाकटा भाऊ कोण असणार आहे, कारण आता भाजपकडे 2 भाऊ आहेत. आता त्याच्यातला धाकटा कोण असणार आहे हा खरा मुद्दा आहे. जी माहिती मिळते त्यानुसार दोन्ही भावांकडे जवळपास जागा सारख्या आहेत, पण सगळ्यात धाकट्या भावाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसला निभावावी लागणार आहे. नाही, धाकटा भाव असला तरी धाकटा म्हणजे धाकटा. जर आपण क्रमानं बघितलं तर भारतीय जनता पक्ष हा मोठा भाव आहे, एकनाथ शिंदे हा मधला भाव आहे आणि अजित पवार हे धाकटा भाव आहे. जर आपण नीट ती क्रोनॉलॉजी लावून बघितलं तर हे स्पष्टच आहे. म्हणजे संख्याबळानुसार हे आहे आणि जर आपण अलीकडचं म्हणजे एकूण भारतीय जनता पक्षाचं संख्याबळ अधिक म्हणजे लोकसभा आणि त्याला लोकसभेची जोड दिली तर आपल्या लक्षात असेल की लोकसभेला ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं यश मिळवलेलं आहे, तर अर्थातच भारतीय जनता पक्षानंतर पाठोपाठ त्यानंतर अधिक संख्येनं जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळतील आणि स्वाभाविकपणे तिसरा क्रमांक राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 3ऱ्या क्रमांकाच्या जागा असतील. धाकट्या भावाची भूमिका त्यांच्याकडे असेल. यात कुणाच्याही मनात म्हणजे अगदी अजित पवार यांच्या किंवा त्यांच्या पक्षाच्या कुठल्या नेत्याच्या मनात ही शंका असण्याचं कारण नाही मला वाटतं. फक्त त्या जागांचं प्रमाण काय असेल, एकनाथ शिंदेच्या जागा आणखी अजित पवारांच्या जागा, या जागा दोघांच्या जागांच्यातलं अंतर काय असेल हे आत्ता सांगता येणार नाही. ते जागा वाटपामध्ये ते कसं ठरतंय त्यावर मला वाटतं धाकट्या भावाला ते अतिशय म्हणजे असं दुर्बल ठरवून कमी जागा देतायत की एकनाथ शिंदे यांना एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आणून धाकट्या भावाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतायत. हे आपल्याला अर्थात जागा वाटपाचं फॉर्म्युला त्यांच्या समोर आल्यानंतर किंवा जागा वाटपाचं सूत्र एकूण लक्षात आल्यानंतर त्या संदर्भात अधिक बोलता येईल. कविता, या सगळ्या चर्चा जरतरच्या आहेत, पण आता जी माहिती समोर येते त्यानुसार अशी शक्यता व्यक्त होतीये चोरमारे सर की 80 जागा या जवळपास शिवसेनेला दिल्या जातील आणि 60 जागा या राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्या जातील. याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं, पण हा इतकाच फरक राहू शकतो की आपल्याला आश्चर्यकारकरित्या आणखीन काही मोठा फरक दिसू शकतो जर जवळपास 150 जागा भाजप लढवणार असेल तर? नाही, मला याच्यापेक्षा जरा थोडं वेगळं असं दिसतंय की अजित पवार यांच्या पक्षाला 60 ते 65 जागा मिळतील. एकनाथ शिंदे यांची शिवसेना 90 पेक्षा 100 जागांवरच आग्रही राहील. 100 जागा मिळवण्याचा प्रयत्न राहील, पण मला वाटतं 90 जागांच्या पर्यंत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तडजोड करावी लागेल आणि मग उरलेल्या जागा भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष. पुन्हा इथं लक्षात घ्या
की मित्रपक्षांच्या जागा राखून ठेवाव्या लागतील. म्हणजे आता 13 जे अपक्ष आहेत आणि इतर पक्षांच्या अशा 20 जागा ज्या आहेत त्या 20 जागांच्या संदर्भात म्हणजे त्या भारतीय जनता पक्ष आपल्या त्या 150च्या कोट्यात न दिलं तर भारतीय जनता पक्षाला फारशा जागा म्हणजे शिल्लक राहत नाहीत. त्यामुळे मित्र पक्षांच्यासाठीच्या 2-5 जागा ही एकनाथ शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्हींच्या कोट्यातून मला वाटतं घेतल्या जातील आणि सगळ्यांना काही सन्मानजनक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि भारतीय जनता पक्ष आता बघावं लागेल 150 जागा लढवतो की 130. कारण कसं असतं विधानसभेला सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं असं एक वातावरण करण्यात नेहमी येतं की लोकसभेच्या वेळी आपण बघितलंय भारतीय जनता पक्ष 36 जागा लढवणार आणि या दोघांना पक्षांना 12 जागा देणार असं एक सुरुवातीचं नॅरेटिव्ह तयार करण्यात आलेलं होतं. अर्थात ते नंतर टिकलं नाही. एकनाथ शिंदे यांनी आग्रहपूर्वक काही आपल्या ज्या आधी होत्या त्या जागा त्यापेक्षा अधिकच्या 2 जागा अशा मिळून सन्मानजनक जागा मिळवल्या होत्या. त्यामुळं हे जे 150 जागा वगैरे हे भारतीय जनता पक्षाचा आग्रह चालणार नाही. मोठा भाऊ भारतीय जनता पक्ष असला तरी सुद्धा हा 150 जागांचा आग्रह भारतीय जनता पक्षाचा टिकेल असं मला वाटत नाही. आणि हे दोन्ही पक्ष ते चालू देणार नाहीत. त्यात ही पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल म्हटलं तर त्यांनी लोकसभेला तडजोड केली होती. कारण लोकसभेला त्यांची मुळातच एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदारच 5 होते. त्यामुळे त्यांना त्याच्यापेक्षा अधिक जागांच्यावर दावा करणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी तडजोड केली आणि त्यावेळी त्यांच्या पक्षाच्या नेत्याने अजित पवार असतील, भुजबळ असतील, अन्य नेत्यांनी स्पष्ट केलं होतं की लोकसभेला आम्ही तडजोड करतो याचा अर्थ विधानसभेला आमची अशीच भूमिका राहील असं नाही. विधानसभेला आम्हाला सन्मानजनक जागा हव्या आहेत आणि त्या आम्ही मिळवू. भुजबळांनी 80 पासून सुरुवात केलेली आहे. परवा अजित पवारांनी 60 तर आपल्याला मिळतीलच पण त्यापेक्षा अधिक मिळवण्याचा प्रयत्न राहील असं म्हटलेलं आहे. त्यामुळे बघावं लागेल की ह्या जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा ठरतोय. परिणय फुकेजी 2014ला भाजपच्या ज्या जागा निवडून आल्या होत्या त्याचा खूप मोठा फायदा झाला होता भाजपला 2019च्या जागा वाटपामध्ये. म्हणजे तोपर्यंत शिवसेना जी कायम 150च्या पुढे जागा लढवायची 2019ला पहिल्यांदा असं झालं की शिवसेना 150च्या आतमध्ये जागा लढत होती आणि भाजपला 150 पेक्षा जास्त जागा मिळाल्या. 2024ला येईपर्यंत आता परिस्थिती इतकी बदललेली आहे की भाजपला आपल्या जागांसोबत आता 2 पार्टनर आहेत. जे पहिले शिवसेनेबरोबरच फक्त जागा वाटप व्हायचं ते आता 2 आहेत. याचा मोठा परिणाम म्हणून भाजपला आता 150च्या आतच आपली गाडी थांबवावी लागणार आहे. बघा असं आहे की मला असं वाटतं की 150च्या वर भाजप यावेळेस जाणार आणि 105 भाजपचे सिटिंग आमदार आणि जे सोबत 10 अपक्ष आहे असे 115 भाजपचे सीट आहेत. तर निश्चितच तिच्यापेक्षा जास्त सीटा भाजप लढवणार आणि मला असं वाटतं की काहीतरी या प्रकारे काहीतरी एखादा फॉर्म्युला ठरणार. मी काय आता त्याच्यावर भाषक म्हणजे एकदम फिक्स असं सांगू शकत नाही. पण निश्चितच 115 सीट्स भाजपच्या सिटिंग आहेत म्हणजे भाजपकडे आहेत. 50 सीट एकनाथ शिंदे साहेबांकडे आहेत. 40 आमदार जे आहेत सिटिंग आमदार हे अजितदारांसोबत आहेत. तर या प्रकारे हे वाटप करून उरलेल्या सीटांमध्ये कसं विभाजन करायचं त्याच्यावर काहीतरी फॉर्म्युला ठरणार असं मला वाटतं. आणि या प्रकारेच पुढे सगळं महायुतीचं जे जागा वाटपाचा जो सगळा विषय आहे तो याच धाग्याला धरूनच पुढे चालणार आहे असं मला वाटतं. पण एक चर्चा अशी सुद्धा आहे की काही प्रमाणात जी नाराजी आहे त्यातला एक मुद्दा मराठा आरक्षणाचा आहे. इतरही काही मुद्दे आहेत, शेतकऱ्यांचे काही मुद्दे आहेत. ही नाराजी दूर करायची असेल तर प्रामुख्यानं मराठवाड्यासारख्या भागामध्ये एकनाथ शिंदे यांचा चेहरा पुढे करावा आणि तिथल्या जास्तीत जास्त जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लढावा अशी एक चर्चा आहे. किती तथ्य आहे याच्यामध्ये की विदर्भ आणि कोकणाकडे भाजपचं कॉन्सन्ट्रेशन राहील पण मराठवाडा मुंबईकडे एकनाथ शिंदे यांना जागा जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करायचा? नाही हे बघा आता जे सगळे सर्वे येतील कोणती जागा कोण जिंकू शकतं, कोणता पक्ष जिंकू शकतं, कोणता उमेदवार जिंकू शकतं या सगळ्या गोष्टी जे सर्वे झाल्यानंतर आणि त्या सर्वेच्या आधारावर तिन्ही पक्ष एक सीटवरती विचारविनिमय करणार, आपसात चर्चा करणार आणि त्यानंतर ही सगळ्या गोष्टी पुढे नेणार. मला असं वाटतं आता हे सगळे सर्व्हेसचे आणि सगळं जे आपल्या प्रत्येक विधानसभेची माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे निश्चित त्यानंतरच पुढे कशा हालचाल राहणार. आणि तुम्हाला सांगतो यावेळेस तिकीट वाटप असणार किंवा जागा वाटप असणार हे 100% ऑन मेरिटच होणार आहे हे आपल्याला निश्चितपणे सांगतो. बरं, पण मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे किती वाटतं तुम्हाला परिणाम करेल तुमच्या जागा वाटपावर महायुतीवर की नाही करणार? कोणता परत सांगा एकदा? मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे, मराठा समाजाची जी नाराजी आहे आरक्षण त्यांना हवं तसं न मिळाल्यामुळं, तर त्याचा परिणाम होणार आहे जागा वाटपावर? नाही बघा मराठा समाजाची काही नाराजी नाही. मराठा समाज जो मागच्या वेळेस आमच्या सोबत होता तितक्याच प्रमाणात आजही मराठा समाज भारतीय जनता पार्टी सोबत आहे.
फक्त मनोज जरांगे आणि त्यांचे काही लोक जर सोडले तर नुसतं मनोज जरांगे काही मराठा समाज होत नाही, आणि मनोज जरांगेचं एका व्यक्तीचं मत म्हणजे पूर्ण समाजाचं मत असंही काही होत नाही. आणि तो जो आपला जो चुकीचा कन्सेप्ट आहे की मनोज जरांगे जर नाराज असले म्हणजे पूर्ण मराठा समाज या महाराष्ट्रातला मराठा समाज नाराज आहे, हा चुकीचा आपला विचार आहे. म्हणून मला असं वाटतं की तो कोणताही विचार काही होणार नाही. मराठा समाज आमच्यासोबत ताकदीने 2014 मध्ये होता, 2019 मध्ये होता आणि 2024 मध्ये आमच्यासोबत राहणार आहे. चोरमारे सर, किती परिणाम होऊ शकतो मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा जागा वाटपावर महायुतीमध्ये? नाही, मराठा आरक्षणाचा जो सध्याचा प्रश्न आहे तो अजून निवडणुकीच्या दोन एक महिन्याचा अवकाश आहे असं गृहीत धरलं तर मधल्या काळात हा प्रश्न हाताळण्यात सरकार कसं प्रयत्न करतं, हा संघर्ष मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबरोबर मराठा ओबीसी संघर्ष चिघळणार नाही यासाठी कशा रीतीने प्रयत्न होतात यावर विधानसभा निवडणुकीच्या निकालावर त्याचा परिणाम होऊ शकतो. पण मला जागा वाटपावर परिणाम होईल असं वाटत नाही, कारण मगाशी जी चर्चा झाली त्या चर्चेनुसार परिणय फुके यांनी सांगितल्याचा उल्लेख केला की जागा वाटपाचा फॉर्म्युला हा प्राधान्यानं आता जिथं ज्या पक्षांचे आमदार आहेत, म्हणजे एकत्रित शिवसेनेचे जे आमदार आहेत म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या गटाचे सुद्धा, त्या सर्व जागा आधी एकनाथ शिंदेना दिल्या जातील. राष्ट्रवादी काँग्रेसकडे म्हणजे अजित पवार यांच्याकडे आणि शरद पवार यांच्याकडे जे सगळे आमदार आहेत त्या सगळ्या जागा शक्यतो अजित पवारांना मिळतील. आणि मग उरलेल्या ज्या आता भाजपच्या 115 आणि यांच्या 110 120 जागा सोडल्यानंतर वरच्या 60-68 जागांच्या वाटपाचा प्रश्न आहे. मला वाटतं त्या वरच्या 60 ते 70 जागांच्या वाटपाचा निर्णय आहे तो मला वाटतं पुन्हा तिथं गेल्या वेळी 2 नंबरला कोण होतं किंवा कुठला पक्ष कसा होता यावर होईल. त्यामुळे जागा वाटपावर मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचा काही परिणाम होईल असं मला वाटत नाही, कारण मराठवाड्यात सुद्धा भारतीय जनता पक्ष आपल्या जागा कुठल्याही पक्षाला, अगदी राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा शिवसेनेला, याला कशासाठी देईल ना, कारण तिथं त्यांचे दावेदार असतील, जिथं त्यांचे विद्यमान आमदार असतील किंवा गेल्या वेळी अगदी निसटत्या मतांनी पराभव झाला असेल तर अशा जागा भारतीय जनता पक्ष काही दुसऱ्या पक्षाला, आपल्या मित्र पक्षाला देणार नाही. तिथे ते लढेल. त्या जागा वाटपांचा प्रश्न उरेल तो मला वाटतं वरच्या 60 ते 70 जागांचा असेल. तिथं मेरिटनुसार जागा वाटप होईल. आणि ज्या आता सिटिंग आमदार आहेत त्या ठिकाणी अंडरस्टँडिंगनं काही 2-5 जागांच्यावर परस्परात आपसात काही चर्चा होऊन काही प्रश्न सुटू शकेल असं मला वाटतं. परिणय फुकेजी, खरंच असं होईल? सिटिंग एमएलएच्या बाबतीत तीनही पक्षांमध्ये फार काही तडजोड करावी लागणार नाही? होय, सिटिंग एमएलएच्या बाबतीत, कारण हा परिणय फुकेंसाठी आहे प्रश्न. नाही चोरमारे सर, हा परिणय फुकेंसाठी आहे. परिणय फुकेंसाठी आहे की जे सिटिंग एमएलए आहेत, तुमचे आहेत 105, तुमच्या बरोबर जे आहेत आणखीन शिवसेनेचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, जिथे जिथे ज्या पक्षाचे आमदार आहेत, सिटिंग एमएलए आहेत, तिथे तडजोड नाही? नाही, बघा असं आहे की प्रत्येक सीटवर हे जे जागा जे आमचे आमदार आहेत किंवा शिवसेनेचे जिथे आमदार आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदारांसोबत जे आलेले आमदार आहेत तिथे असं काही तडजोड नाही, पण काही जागेंवरती होणार ना चर्चा. 2-5 जागेंवर जिथे भाजप मागच्या वेळेस फार कमी मतांनी हरली किंवा आता भाजप जिंकू शकते किंवा आता तिथे राष्ट्रवादी जिंकू शकते किंवा आता शिवसेना जिंकू शकते, अशा जागा असणार. मी आपल्याला सांगितलं की हे जे पूर्ण जे जागा वाटपाचं काम आहे किंवा तिकीट वाटपाचं काम आहे हे सगळं 100% ऑन मेरिट, ऑन सर्व्हेच्या आधारे हे सगळं देण्यात येणार आहे. आणि सर्वे जे सांगणार की कोणती पार्टी इथे जिंकू शकते त्या हिशोबाने देणार आहे. पण जे मी एक ठोकळ मनाने जे आपण सांगतो की इतके भाजपचे सिटिंग आहे 115, 40 राष्ट्रवादीचे, 50 शिवसेनेचे आहे, या प्रकारातच मला असं वाटतं मोरलेस तिकिटांचं वाटप होणार. पण तुम्ही ते सर्वे सांगताय, त्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला ते शिवसेनेचे सगळे नेते तर तुमच्या सर्वेवर प्रचंड चिडले होते. एकीकडे खासदार जाहीर केले होते, माजी खासदार होते, त्यांना जाहीर केलं होतं उमेदवार म्हणून हिंगोलीला, आणि मग ते बदलावे लागले होते. मग भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं काही प्रमाणात आणि शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं आता याच सर्वेवर आमचे काय उमेदवार निवडले जाणार का, बदलले जाणार का? तरी अजून सर्वेवर विश्वास आहे का? तरी अजून सर्वे हाच मोठा महत्वाचा आधार असणार आहे उमेदवार निवडीचा आणि जागा वाटपाचा? नाही, बघा असं आहे की मागच्या वेळेसच्या निवडणुकीत म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस अनेक खोटे नॅरेटिव्ह जे विरोधी पक्षाच्या लोकांनी आमच्या विरोधात तयार केले होते. आणि
जे आम्हाला कुठेतरी चेक करण्याकरता, कंट्रोल करण्याकरता आम्हालाही वेळ मिळाला नाही किंवा आम्ही तो तिथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही. हम्म, पण आज लोकसभेच्या निवडणुकीनंतरपासून आम्ही जो पराभव झालो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हम्म. महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या कमी जागा आल्या, तर आम्ही त्या दिवसापासूनच आमच्या सर्व नेत्यांनी, आम्ही सर्व पक्ष म्हणून, महायुती म्हणून ताकदीने लोकांपर्यंत जो हा महाविकास आघाडीचा जो फेक नेरेटिव्ह आहे, जो संपूर्ण देशात त्यांनी पसरवण्याचा प्रयत्न केला, पण तो फक्त महाराष्ट्रात त्यांचा यशस्वी होऊ शकला. तो आता महाराष्ट्रात कसा हाणून पाडायचा ते पण तो त्याचा प्रयत्न सगळे प्रामुख्यानं आमचे नेते मुद्दा करतात. आम्ही संविधान सर्व करतो. बदलाचा होता. तो काय आता विधानसभेमध्ये थोडी चालणार आहे? नाही, तो नेरेटिव्ह नाही चालणार आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, यावेळेस विधानसभेमध्ये तो जो मागचा जो नेरेटिव्ह आहे तो लोकांनाही लक्षात आलेला आहे की हे जे सगळं काहीतरी महाविकास आघाडीने एक चुकीचं लोकांची दिशाभूल केलेली आहे, आणि म्हणून यावेळेस ते सगळे नॅरेटिव्ह चालणार नाहीये. पण यावेळेस भाजप आणि बाकी सगळे मित्रपक्ष, महायुती म्हणून कुठला आम्ही सगळे ताकदीसोबत मिळून लढतोय. नरेटिव्ह तुम्हाला असं वाटतंय महाविकास आघाडीनं पसरवलेला, जो महायुतीला या विधानसभेला खोडून काढावाच लागेल? नाही, जसं आता जसं लाडकी बहीण योजना, जी एक चांगली योजना, जी महत्वाकांक्षी योजना महाविकास आघाडी सरकारने जे आणलेली आहे, आणि ते आता जवळपास 1 करोड बहिणींना त्याचा लाभही मिळालेला. पुढे मला वाटतं आणखीन 1 करोड त्यात वाढणार. आता हे जे सगळे महाविकास आघाडीचे लोक सांगून राहिले की सरकार आल्यावर, म्हणजे परत निवडणुका झाल्या आणि परत महायुतीची सरकार आली तर हे परत ते योजना बंद करणार आहे, या प्रकारचे अनेक फेक नेरेटिव्ह ते तयार करतात आहे. पण आमचं हे सांगणं आहे की मध्य प्रदेशमध्ये आम्ही ही योजना सुरू केली होती सर्वप्रथम, आणि मध्य प्रदेशमध्ये सरकार येऊन आज 2 वर्ष झाले तरी ती योजना सुरू आहे. अनेक वर्षापासून ती योजना सुरू आहे. ज्या योजना भारतीय जनता पार्टीने किंवा मित्र पक्षांनी ज्या योजना घोषणा केल्या निवडणुकीच्या आधी, त्या निवडणुकीनंतरही अनेक वर्ष त्या चालवलेल्या आहे आणि प्रभावीपणे ते चालवलेल्या आहे. हा आमचं लोकांना सांगणं आहे. आणि या उलट आमचं असं सांगणं आहे की चुकीने जर दुसरी सरकार आली, तर जसं मागच्या वेळेस 2019 मध्ये उद्धव ठाकरे साहेब आणि त्या सगळ्या लोकांची सरकार आली होती, महाविकास आघाडी, त्यांनी सगळ्या ज्या चांगल्या महत्वाकांक्षी योजना ज्या भारतीय जनता पार्टी आणि माननीय फडणवीस साहेबांनी ज्या 2014 ते 2019 मध्ये ज्या चांगल्या महत्वाकांक्षी योजना आणल्या, त्या सगळं बंद करण्याचं काम त्या सरकारने केलं. तर आपली लाडली बहीण योजना ही हे महाविकास आघाडीची सरकारच्या चुकीने आली तर हे सगळं बंद करतील. म्हणजे महायुतीचं असं म्हणणं आहे की लाडली बहीणच्या बाबतीतलं नॅरेटिव्ह आहे ते खोडून काढायचंय, आणि त्यामुळे फेक नॅरेटिव्हचा मुद्दा आहे. फेक नॅरेटिव्हचा मुद्दा महत्वाचा आहे, कारण आज अमित शहानी सुद्धा सांगितलं की त्याला उत्तर द्यायचं. विजय चोरमारे सर, शेवटचा प्रश्न असा आहे की फेक नॅरेटिव्हला उत्तर देणं वगैरे ठीक आहे, पण आता जर जागा वाटप करायचं असेल तर महायुती पुढे सगळ्यात मोठं आव्हान काय असेल? हा प्रश्न अशासाठी आहे कारण गेल्या काही दिवसांमध्ये महायुतीच्या नेत्यांची जी काही वक्तव्य येत आहेत एकमेकांच्या विरोधात, त्याची दखल अमित शहांना घ्यावी लागले. सांगावं लागलेलं आहे की समन्वय राहील असं बघा, एकमेकांच्या विरोधात वक्तव्य करू नका. जर ह्या सगळ्या नेत्यांना आवरायचं असेल तर ते सगळ्यात मोठं आव्हान असेल जागा वाटप करताना, उमेदवार निवडताना आणि महायुती निवडणुकीपर्यंत एकसंध ठेवताना. त्यातली पहिली गोष्ट आहे की या महायुती असेल किंवा महाविकास आघाडी, दोन्हीकडेही एक सातत्याने चर्चेत येणारा आणि ज्यावरून सतत वाद होऊ शकतील असा मुद्दा आहे तो मुख्यमंत्री पदाचा. म्हणजे निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे नेते सुद्धा निवडणूक आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असं म्हणतायत, पण निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील असं भारतीय जनता पक्षाचा कुठलाही नेता म्हणत नाही. मी केंद्रातला नेताही म्हणत नाही आणि राज्यातलं नेतृत्व म्हणत नाही. त्यामुळे या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल या संदर्भात चर्चेचा मुद्दा असेल. त्याचं कारण असं की भारतीय जनता पक्षाचे नेते सातत्यानं महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही असं म्हणतात, पण त्यांच्याकडेही फारशी वेगळी परिस्थिती नाही. जी परिस्थिती महाविकास आघाडीकडे आहे तशीच परिस्थिती महायुतीकडे आहे. त्यामुळे मला वाटतं उगाच उद्धव ठाकरेंना हिनवण्यासाठी तुमच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही वगैरे असं म्हणणं हे फार योग्य ठरणार नाही. तो महाविकास आघाडीचा जो प्रश्न आहे तेच आव्हान महायुती पुढे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे ते जागा वाटपाचं आव्हान हेच मोठं आहे. म्हणजे एकनाथ शिंदे यांचा 100 जागांचा आग्रह, त्या 100 जागांच्या आग्रहावरून त्यांना 80 पर्यंत मागं कशी त्यांची समजूत काढायची आणि अजित पवारांनाही 80 वरून 70-60 पर्यंत कसं आणायचं आणि भारतीय जनता पक्षाला जास्तीत जास्त जागा कशा पदरात पाडून घ्यायचं हे आव्हान असणार आहे. त्याचं कारण पुन्हा असं की जर भारतीय जनता पक्षाने जास्त जागा लढवल्या आणि भारतीय जनता पक्षाच्या जास्त जागा निवडून आल्या तरच भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री पदावर दावा राहील. कारण कुठल्याही आघाडी आणि युतीमध्ये निवडणुकीनंतर ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याच पक्षाचा मुख्यमंत्री असतो. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा तो प्रयत्न राहील की जास्त जागा मिळवणं आणि जास्त जागा लढून जास्त जागा निवडून आणणं.
म्हणून बहुतेक उद्धव ठाकरे म्हणतायत की हे सूत्र वापरूच नका म्हणून. ते महाविकास आघाडीमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, कदाचित महायुतीला पण ते तितकंच लागू पडतंय. पण मुख्यमंत्री पदाचा मुद्दा हा दोनही बाजूंसाठी, महायुती असेल किंवा महाविकास आघाडी, चोरमारे सरांनी सांगितलं तसा महत्वाचा राहणारच आहे. कारण ज्याचे आमदार जास्त तो अर्थात मुख्यमंत्री पदावर दावा करणार आहे. याशिवाय राज्यामध्ये असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा जागा वाटपावर परिणाम करणार आहे, जरी खुलेपणानं मान्य केलं किंवा नाही केलं तरी सुद्धा. आणि तिसरा महत्वाचा जो परिणय फुकेंनी उपस्थित केला होता, लाडकी बहीण योजनेचा मुद्दा, त्याचा सगळ्यात जास्त श्रेय कुणाला कुठल्या भागात मिळणार आहे त्याचाही कदाचित जागा वाटपावर, उमेदवार निवडीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गणपती बाप्पाच्या दर्शनानंतर जागा वाटपाच्या चर्चा तर सुरू झालेल्या आहेत, पण अंतिम फॉर्म्युला येऊन जागा वाटप पूर्ण होईपर्यंत अजून बरीच रस्सीखेच पाहावी लागणार आहे. कारण प्रत्येक बाजूला 3-3 पक्ष आहेत आणि 3-3 पक्षांना सन्मानजनक, समाधान होईल अशा जागा देणं हे अत्यंत महाकठीण काम आहे. त्यामुळे आव्हान महायुती समोर सुद्धा आहे, महाविकास आघाडी समोर सुद्धा आहे. चर्चा आता फक्त सुरू झाल्यात. परिणय फुके सर आणि चोरमारे सर, तुम्ही दोघंही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आमच्याशी बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.